मंडळी, आज आपण आलो आहोत केळवणाला. आज आहे केळवण सागर सोनवणे याचं, त्याची मावशी सौ मंगला गोरे आणि काका श्री सुखदेवराव गोरे यांच्या घरी वसईला. तर सागर केळवणासाठी आपल्या आई आणि बाबांबरोबर आला आहे. त्याचे बाबा म्हणजे श्री रामभाऊ सोनवणे आणि आई सौ शीला सोनवणे, त्याचबरोबर त्याचा भाऊ नितेश सोनवणे सुद्धा आलेला आहे. आणि मावशीनी अगदी कौतुकानेच त्याचं औक्षण केलं, त्याच्या आईबाबांचं सुद्धा औक्षण केलं. हा एक कौतुकाचा क्षण असतो, एक आनंदाचा क्षण असतो. लग्न म्हणताच ना आपल्या मनात आनंद, उत्साह याचे सगळे सोहळे असतात. आणि लग्न ठरल्यापासूनच या सोहळ्यांची सुरुवात होते. त्याची सुरुवात होते, सुपारी फुटते, त्यानंतर साखरपुडा होतो आणि लग्न आधी सुरू होतं ते केळवण. केळवण म्हणजे काय, तर महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये लग्नाच्या आधी म्हणजे नवरा मुलगा आणि नवरी मुलगी यांना जेवणासाठी बोलवलं जातं. त्याच्यासाठी एक विशेष मेजवानी केली जाते, त्याला केळवण असं म्हणतात. आणि या केळवणामध्ये फक्त नवरदेव किंवा नवरीलाच बोलवलं जातं असं नाही बरं, त्याच्या आई बाबा भाऊ यांनाही बोलवलं जातं, भाऊ बहीण यांनाही बोलवलं जातं. आणि ही फक्त जेवण नसतं बरं, हे असतात आपल्या नातेवाईकांनी, आपल्या मित्रमैत्रिणींनी आपल्याला दिलेले आशीर्वाद, आपल्याला दिलेले शुभेच्छा आणि त्यांचं प्रेम प्रकट करण्याची एक पद्धती असते. या पद्धतीमध्ये जेवण तर स्पेशल असतं, त्याचबरोबर भेटवस्तूसुद्धा दिल्या जातात. मग सागर आईबाबांबरोबर आल्याबरोबरच मावशी काकांनी त्याचं स्वागत केलं, औक्षण केलं. आणि त्यातही मावशीच्या घरचं केळवण आहे ना स्पेशल असतं, कारण जशी माया आई करते ना तशीच माया मावशीसुद्धा करते. त्यामुळे मावशी आणि भाच्याचं एक नातं वेगळं असतं. आणि माझ्या केळवणासाठी मावशीने मस्त पूर्णावरणाचा बेत केलेला आहे, ताटं सजवली, समया घातल्या, दारापुढे रांगोळी घातलेली आहे. आणि आज मान असतो तो नवरदेवाचा आणि त्याच्या आईबाबांचा, त्यामुळे ते पहिले म्हणजे त्यांना पहिले वाढलं जातं. आणि या मेजवानीचा आनंद सगळं घरदार एकत्र घेतं. तर तुम्ही बघताय मस्त सगळ्यांनी मिळून तयारी केलेली आहे. तर सागरच्या केळवणाला तयारी, नवरदेव असला म्हणून काय झालं, त्याने लगेच फोटो काढून घेतला आपल्या जेवणाचा, कारण ह्या ज्या आठवणी असतात ना या आपल्या हृदयाच्या कप्प्यात कुठेतरी मस्त गोड जमून असतात. आणि हे झाल्यावर मग दिली जाते आमच्याकडे भेटवस्तू. तर भेटवस्तू पण इथे फक्त नवरदेवाला मिळत नाही, तर भेटवस्तू त्याच्या आई बाबा त्याचबरोबर त्याचा भाऊ यांना सगळ्यांनासुद्धा कपडे केले जातात, म्हणजे नवीन पोशाख घेतले जातात. नवरदेवाला भेटवस्तू किंवा कपडे हे सगळं दिलं जातं. वस्तू तर आपणही विकत घेऊ शकतो, परंतु जेव्हा ती आपल्याला कोणी प्रेमाने देते ना त्याची जी किंमत असते ना ती खूप जास्त असते. तर अशा ह्या भेटवस्तू मिळतात. आणि असे हे लग्नाचे विविध सोहळे. आणि इथे तुम्ही बघताय मावशीनी देताना, मावशीकडून घेताना सगळ्याच्या चेहऱ्यावर मस्त आनंद दिसतो. दोन बहिणींमधलं इथं प्रेम दिसतं, एक छान असा बॉन्ड दिसतो. तर तुम्हाला हा सोहळा कसा वाटला नक्की सांगा. आणि तसंच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये लिहा. आणि केळवणालासुद्धा बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या नावाने संबोधलं जातं. काही ठिकाणी गडंगनेर, काही ठिकाणी केळवण असं बोललं जातं. तुमच्याकडे काय म्हणतात ते सुद्धा नक्की सांगा. आणि केळवणाची तुमच्याकडची काय पद्धत आहे ते सुद्धा नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.